मागणीसाठी जरांगे पाटील हे आज अंतरवाली सराटीकडून रवाना झालेले आहेत। या आंदोलनासाठी हिंगोलीतील मराठा समाज बांधव देखील अंतरवाली सराटीकडे पोहोचले होते। या मराठा समाज बांधवांनी जवळपास 1 महिना पुरेल इतकं अन्नधान्य सोबत घेतलंय। या संदर्भात हिंगोलीतील मराठा समाज बांधवांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे कूच करणार आहेत आणि हिंगोली जिल्ह्यातून हजारो मराठा समाज बांधव जे आहेत ते अंतरवाली सराटीकडे आता रवाना होत आहेत। आपण बघू शकता हे मराठा समाज बांधव जे आहेत ते हिंगोलीतून आता अंतरवाली सराटीकडे जाणार आहेत आणि त्या माध्यमातून मुंबईच्या दिशेने हे संपूर्ण मराठा समाज बांधव रवाना होणार आहेत। हिंगोलीतून जे आहे ते हजारो गाड्या या ते अंतरवाली सराटीकडे सध्या रवाना झालेल्या आहेत, तर काही आता सद्यस्थितीला रवाना होत असल्याचे दिसून येत आहे। आपण बघू शकता या संपूर्ण गाड्या जे आहेत ते सध्या अंतरवाली सराटीकडे निघत आहेत। आपल्यासोबत काही मराठा समाज बांधव आहेत। दादा, कसं नियोजन असणार आहे? हिंगोलीतून किती गाड्या जात आहेत? सर, हिंगोलीतून म्हणजे गंती नाही सांगणार, हिंगोलीतून सकल मराठा समाजच नाही तर 18 पगड जाती समध्या निघणार आहेत आणि माझ्या गावातून डिग्रस कराळे या गावातून आत्ताच्या सकाळच्या कंडिशनला 350 लोक जाणार आहेत आणि संध्याकाळच्या कंडिशनला 350 असे मिळून 750 लोकांचं नियोजन आहे। पण संध्याकाळपर्यंत आकडा वाढू शकतो। हे 750 लोकांचं नियोजन म्हणजे 18 पगड जातीचं नियोजन आहे सर। बरं दादा, परत येण्याचा कसं राहणार आहे? किती दिवस राहणार आहात तुम्ही मुंबईमध्ये? आता दादाचा जसा इशारा आलाय की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, त्याप्रमाणे आम्ही कमीत कमी 1 महिन्याचं राशन प्रत्येकाच्या गाडीमध्ये टाकलेलं आहे। त्यामध्ये पाण्याच्या दिवसाचं टेंट आहे, वॉटरप्रूफ वॉटर जॅकेट येतं, छत्र्या येतात, सगळं काही आम्ही तयारीने चाललो आणि आता जोपर्यंत दादाचा पूर्ण मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। बरं, आता सरकारकडून बैठकी बोलवण्यात येत आहेत, बैठकीला बोलवण्यात येत आहे। तुमच्याकडून कसं राहणार आहे? मुंबईला जाणारच आहेत का? आता दादाचा ठाम निर्णय, बैठकी मागच्या 2 वर्षापासून दादाच्या बैठकी समिती आहे ते चालूच आहे। मान्य आहे बाबा, संधी समितीने त्यांना कळवायचं होतं की मराठा समाज हा मागासवर्ग सिद्ध झालेला आहे, तरी आता सरकारच्या हातात आहे। शिंदे समितीचं काम संपलेलं आहे, सरकारच्या हातात आहे, मान्य झालं, आता तुम्ही आम्हाला ओबीसी टाकू शकता, तरी सरकार हा लांबवत आहे निर्णय। तर त्यामुळे आता सगळा प्रश्न सरकारचा आहे। त्यामुळे आता जोपर्यंत आम्ही मुंबई आरक्षण भेटत नाही, दादाच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबईतून येणार नाही वापस। दादा, मला सांगा, तुम्ही आता आंदोलनात जात आहे, कुठून आता तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहात? सध्या आम्ही डिग्रस कराळे इथून निघतो। इथून जवळपास 1200 मराठा समाज निघणार, 18 पगड जाती 12 बलुतेदार सोबत आहेत सर्वांचा। इथून आम्ही आता अंतरवालीला जाणार, तिथून दादाला भेटणार आणि तिथून दादासोबत आम्ही रॅलीला निघणार। तर तिथं मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव आहेत, तुमची भेट होईल का? होणारच नाही, कारण की 7-12ची सभा तिथं झालेली आहे। तर निश्चित बघायला गेलं तर मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जे अंतरवाली सराटीकडे सध्या रवाना होत आहेत आणि मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी संपूर्ण मराठा समाज खाण्यापिण्याची सुविधा घेत आपल्या गाड्या करून ही मुंबईकडे रवाना होत आहेत। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।